perpendicular drawn from vertex to its opposite side. A perpendicular drawn from vertex to its opposite side, that is called height. मग इथं समजा if we draw perpendicular from vertex A on side BC, BC is the side opposite to vertex A. So this perpendicular, suppose this perpendicular is AD. So AD becomes height of triangle ABC. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सुरेश पाठक, मॅथ अँड सायन्स बाय एसपी या चॅनलच्या माध्यमातून आजपासून आपण 10th स्टँडर्डच्या सेमी आणि इंग्लिश मीडियम अशा दोन्ही विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाची सुरुवात, अर्थातच मॅथ आणि सायन्स या दोन विषयाच्या अभ्यासक्रमाची सुरुवात या व्हिडिओ पासून करणार आहोत. जास्त वेळ वाया न घालवता आपण आज फर्स्ट लेसन कुठल्या पार्टचा, मॅथमॅटिक्स पार्ट 2 फर्स्ट लेसन कोणता आहे, सिमिलॅरिटी. मग सिमिलॅरिटी मध्ये पहिला पॉइंट जर आपल्याला पाहायचा तर तो कोणता आहे, एरिया ऑफ ट्रायंगल. आता एरिया ऑफ ट्रायंगल, ट्रायंगल व्हॉट इज ट्रायंगल? अ फिगर व्हिच इज फॉर्म्ड बाय जॉइनिंग 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. कोणतेही 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स मी घेतले आणि त्यांना जॉइन केलं. सपोज ए, बी and C. These are 3 non-collinear points. If we join these 3 points, then we get figure. This figure is called triangle. अशी एक फिगर आपल्याला मिळाली. A, B, C हे 3 कोण होते, non-collinear points. Non-collinear means the points that are not lies on same line, same straight line. एका रेषेवर नसलेले असे 3 पॉइंट्स आपण घेतले, त्यांना जॉइन केले तर आपल्याला जी फिगर मिळाली त्याला आपण ट्रायंगल म्हणतो. ठीक आहे. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, तुम्हाला वाटेल की सर ट्रायंगलच्या डेफिनेशन पासून शिकवायले, पण काही विद्यार्थी असे असतात ज्यांचं आतापर्यंत दुर्लक्ष झालेलं असतं. माझा उद्देश हाच आहे की दोनही लेवलच्या विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे विषयाचं ज्ञान व्हावं, त्यांच्या सुद्धा म्हणजे त्यांची गुणात्मक वाढ व्यवस्थितपणे व्हावी. त्या उद्देशानं अगदी डिटेल मध्ये सगळा पाठ, थोडा वेळ लागला हरकत नाही, पण प्रत्येक पाठ तुम्हाला डिटेल मध्ये समजावून दिल्या जाणार आहे. But triangle, what is triangle? आता समजावून दिलं. A figure which is formed by joining 3 non-collinear points, that is called triangle. So how we find its area? त्याचा एरिया काढण्याचं सूत्र काय? मग एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हा त्याचा फॉर्म्युला आहे. मग पुन्हा इथं प्रश्न पडतो, व्हॉट इज बेस, व्हॉट इज हाईट? काही विद्यार्थ्यांच्या ते पण लक्षात नसतं, बरोबर. मग हाईट मीन्स व्हॉट? The perpendicular drawn from vertex to its opposite side. A perpendicular drawn from vertex to its opposite side, that is called height. मग इथं समजा if we draw perpendicular from vertex A on side BC, BC is the side opposite to vertex A. So this perpendicular, suppose this perpendicular is AD. So AD becomes height of triangle ABC. And for height AD, BC is a corresponding base. BC हा height AD साठी बेस आहे. ठीक आहे. मग आता प्रत्येक ट्रायंगलला अशा किती हाईट असतील आपल्याला माहिती आहे. प्रत्येक ट्रायंगलला किती व्हर्टायसेस आहेत, 3. मग एका व्हर्टेक्स पासून ऑपोजिट साइडवर आपण एक परपेंडिक्युलर काढू शकतो. याचाच अर्थ काय, ईच ट्रायंगल हॅव 3 हाईट्स, किंवा हाईटला आपण अल्टिट्यूड असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. आता तुम्हाला पुन्हा प्रश्न पडेल की या 3 हाईटची माहिती कशाला द्यायची? आताच 1.1 मधले तुम्ही एक्झाम्पल जर सोडवायला लागले असताल किंवा पाहिले असतील तर तुमच्या लक्षात येऊ शकतं एका एक्झाम्पल मध्ये आपल्याला या माहितीचा उपयोग होणार आहे. ईच ट्रायंगल हॅव 3 हाईट्स. ठीक आहे. आता तेवढं तुमच्या लक्षात आलं की एरिया ऑफ ट्रायंगल. आता काय लिहिणार तुम्ही? एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू area of triangle ABC is equal to 1/2 into its base BC into height AD. असाच जर मी एक दुसरा ट्रायंगल घेतला, कुठला, PQR. सपोज दिस ट्रायंगल इज PQR आणि या ट्रायंगल मध्ये PT इज परपेंडिक्युलर टू QR. Then what is area of triangle PQR? Area of triangle PQR is equal to 1/2 into its base QR into its height PT. अशी तुम्ही कितीही ट्रायंगल घेऊ शकता आणि प्रत्येक ट्रायंगल मध्ये या पद्धतीनं
एरिया लिहू शकता. आपल्याला इथं थांबायचंय का? नाही. दोन वेगवेगळे ट्रायंगल आपण कन्सिडर केले, त्यांचा एरिया आपण इथे लिहिला. आता त्यांचा आपल्याला काय घ्यायचा आहे? रेशो. इफ वी टेक रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अँड एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर, देन वी गेट एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी divided by area of triangle PQR is equal to 1 by 2 into what is base BC into AD divided by 1 by 2 into QR into PT. Now, by eliminating like terms from numerator and denominator, we get this relation BC into AD, QR into PT. What is BC? BC is base of triangle ABC and AD is its height. What is QR? It is base of triangle PQR and PT is its height. आता याच पद्धतीनं जर आपण असे अजून 2-4 ट्रायंगल ड्रॉ केले आणि प्रत्येक वेळी असा जर रेशो फाइंड आउट केला तर आपल्या काय लक्षात येणार आहे? आपल्याला जो रिझल्ट मिळणार आहे तो काय मिळणार आहे? एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल, area of triangle 1 divided by area of triangle 2 is equal to base of first triangle into its height divided by base of second triangle into its height. आता याला शब्दामध्ये कसं व्यक्त करायचं? How we explain this in words? The ratio of areas of two triangles. What is this? Ratio of areas of two triangles is equal to ratio of product of, हा काय आहे? प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट ऑफ बेसेस अँड देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. मग तुमच्या हे स्टेटमेंट लक्षात राहू शकतं. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. याच्यात सुद्धा आता वेगवेगळ्या केसेस आहेत. नेमक्या केसेस कशा? नेमक्या या केसेस काय आहेत ते आपण समजावून घेऊ. मग समजावून घेण्यासाठी हा टोटल पार्ट आपण इरेज करू. आता जर ही एक फिगर कन्सिडर केली, या फिगर मध्ये A, B, C and D. What is the area of triangle ABD? Area of triangle ADB divided by area of triangle ADC. काय मिळेल? What is base of triangle ABD? It is BD. So BD into its height AD. What about triangle ADC? DC is its base and AD is its height. Here also, by eliminating like terms from numerator denominator, we get new relation. What is BD? BD is the base of first triangle. What is DC? DC is the base of second triangle. आता हे जे रिलेशन मिळालं इथे काय म्हणणार मी? एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवाइडेड बाय बेस ऑफ सेकंड ट्रायंगल. हे नुसते जे बेस राहिलेत कशामुळे राहिलेत? तुमच्या लक्षात निश्चित आलं असेल की या दोन ट्रायंगलची काय सारखी आहे? हाईट सारखी आहे. मग आपण काय म्हणणार? इफ टू ट्रायंगल्स हॅव इक्वल हाईट्स, if two triangles have equal or same heights, then ratio of their areas is always equal to ratio of their corresponding bases. ठीक आहे? मला वाटतं एवढं लक्षात आलं असेल तुमच्या. आता याच्यानंतर सेम आपण समजा काय केलं, इथं जशी हाईट सेम घेतली होती, जर आपण आता बेसेस सेम घेतले तर काय होणार? लक्षात घ्या. नेमकं काय होणार आपल्या लक्षात येऊन जाईल.
A, B, C, D, E, G. So what is area of triangle ABC? Area of triangle ABC divided by area of triangle, second triangle BEC. BEC is equal to base of triangle ABC. What is base? BC into its height AD divided by base of second triangle BC into its height EG. So eliminating BC from numerator denominator, we get relation area of triangle ABC divided by area of triangle BEC is equal to AD upon EG. AD is height of first triangle, EG is height of second triangle. So ratio of areas of two triangles is equal to ratio of their corresponding bases if they have equal heights, असं आपण याआधी पाहिलं. आता काय म्हणणार आपण? Ratio of areas of two triangles is equal to ratio of corresponding heights. काय म्हणणार इथं? AD is height, EG is height. दोन ट्रायंगलच्या ह्या दोन हाईट आहे. मग आता तुम्ही नेमकं काय म्हणणार? If triangles have common base, then the ratio of their areas is equal to ratio of their corresponding heights. आणि आता लक्षात घ्या, शेवटची एक केस आहे ज्यामध्ये काय असणार आहे? बेस पण कॉमन असेल, हाईट पण सेम असतील. मला सांगा अशा स्थितीमध्ये तो रेशो काय येईल? काय विचारतोय मी? If we consider two triangles having common base and equal heights, then what about ratio of their areas? That ratio is equal to 1. That ratio is equal to 1 upon 1 or simply 1. नेमकं तुम्हाला जमतंय का पहा. जमलं खूप छान, नाही जमलं मला खाली कमेंट करून सांगा. मी निश्चितच पुढच्या व्हिडिओमध्ये फिगर काढून ते तुम्हाला एक्सप्लेन कराल. ठीक आहे. आता याच्या नंतरचा जो पार्ट आहे, व्हिडिओ खूप मोठा होऊ नये यासाठी पुढचा जो पार्ट आहे एक्झाम्पल्सचा, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू. ठीक आहे.